पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे माझा प्रिय फादरानो सिस्टरानो भगिनीनो बंधूनो लहान लेकरांनो Praise the Lord. Hallelujah. प्रियानो विश्वास ख्रिस्तावर न ठेवणारे जे लोक आहेत त्यांचं जीवन निराशमय आहे. जगामध्ये बघितलं तर कळते थोडी वेळ काही लोकांच्या बरोबर उभे राहून बोला कळणार शब्द बोलणे शेवट निराशामध्ये पोहोचत आहे. हालेलुया. जगामध्ये अनेक लोक निराशामध्ये सापडलेले लोक आहेत. हालेलुया. जुन्या करारामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वराची लेकरं कानान देशामध्ये प्रवेश करायला जात आहे. हालेलुया. थोड्या वेळात आतमध्ये प्रवेश करणार आहे. हालेलुया. त्यांनी 12 जासूसी लोकांना पाठवून दिलं तिकडे जाऊन गावाचा एक आढावा घेऊन परत या. 12 लोक. हालेलुया. आतमध्ये गेलेल्या लोकांनी सांगितलं जमीन मस्त. हालेलुया. द्राक्षवेल किती स्ट्रॉंग आहे. हालेलुया. एक द्राक्ष जे पिकलेले तयार आहे ते बघायला पाहिजे. सुंदर. हालेलुया. या सर्व गोष्टी बोलून पुढे त्यांनी सांगितलं हालेलुया तिकडचे लोक राक्षसाप्रमाणे असे लोक आहेत. हालेलुया. त्यांच्यातील एकेकाचा हात आपल्या शरीराचा एवढे आहे. हालेलुया. त्यांच्या बरोबर युद्ध करायला अजिबात जाऊ नये. तेव्हा जोशुआ नूनाचा पुत्र जोशुआ हालेलुया आणि एक मित्र प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 लोक एका बाजूने उभे राहून बोलले जाऊच नका गेलो तर आपण संपलो. हालेलुया. हे जे दोघे जण आहेत हालेलुया त्यांनी सांगितलं असं नाही बोलायचं. हालेलुया. त्यांचा हात केवढाही मोठा असू दे. हालेलुया. आपल्या बरोबर सामर्थ्यवान असलेले परमेश्वर आहे. सामर्थ्यवान असलेले परमेश्वर ज्यांच्या बाजूला आहे त्यांना या सगळ्या गोष्टी वश होऊन मिळण्यासारख्या. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो ख्रिस्ती बांधव कॅथोलिक लेकर कधीही मी कोण आहे म्हणून बघताना मी 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 म्हणून बोलायचं नाही. हालेलुया. मी अधिक. हालेलुया. मी प्लस. हालेलुया. माझ्यामध्ये वास करणारा परमेश्वर. हालेलुया. शैतानाचं काम चुकीची गोष्ट आपल्या डोक्यात घालणे. हालेलुया. कानान देश तुला देतो म्हणून सांगत देवाने कानान देशाच्या दारापर्यंत पोहोचवलेला आहे. तिकडे जायचं अगोदर पोहोचायचं अगोदर नेगेटिव्हिटी. तुम्ही कोणाबरोबर वास करताय लक्ष द्या. तुमच्या मित्र म्हटले कोण आहे ध्यान द्या. तुम्ही ज्यांच्या सभोवती फिरत आहे ते लोक निराशमय शब्द बोलणारे लोक असेल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाणं कठीण जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो थोडी वेळ लाड करणाऱ्या मित्रमंडळीच्या सोबत फिरलं तर
कंबर दुखणार, डोकं दुखणार, छातीमध्ये त्रास होणार, ऍसिडिटी वाढणार. हालेलुया. नको ते सर्व चालू होणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये काही लोकांचं डोकं दुखी तेवढंच आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, म्हणून देवाच्या वचनामध्ये अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे, माणसांना मोजून जीवन नाही जगायचं. तुझे ध्यान, तुझे लक्ष्य कोणाकडे पाहिजे? हालेलुया. देवाचं सर्व वचन प्रेमाने भरलेलं आहे. तरी आपण स्तोत्र 103 आता बोलूया. स्तोत्र 103 वचन संख्या 10 पासून 17 पर्यंत असलेले वचन पटकन एकदा आपण ऐकूया. आमच्या पातकांच्या मानाने त्यांनी आम्हाला शासन केले नाही. हालेलुया. एकदा अंधकरणापासून हात वर करत जोरात सिस्टरांच्या मागे ताकदीने अंधकरणापासून बोला. हालेलुया. आशेच्या दारातून प्रवेश केलेले लोक, तुम्ही खात्रीपूर्वक बोलण्यासारखा वचन आहे हे 10वं वचन बोला. आमच्या पातकांच्या मानाने त्यांनी आम्हाला शासन केले नाही. त्यांनी आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. मराठीमध्ये अनेकांच्या मुखातून मी ऐकलेले एक वाक्य आहे, असे बोलायला, असे करायला मी काय पाप केलं? हालेलुया. तू केलेले पाप बघितले तर एवढं बस का? हालेलुया. तू केलेल्या पापाप्रमाणे तुला दिलं तर उभं राहणार का? श्वास घेणार का? काही राहणार का? ताईने बरोबर बोलले, शिल्लक सुद्धा राहणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. सिस्टर 17 वचनापर्यंत वाचा. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. हालेलुया. केवढे हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर पुढे वाचा. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे. पश्चिम जिथे आहे आणि पूर्व जेवढे लांब आहे तेवढे पुढे वाचा सिस्टर. तितके त्यांनी आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. मध्ये क्रॉस उभे राहिले, येशू मध्ये उभे राहिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत असलेल्या जागेच्या मध्ये येशू उभे राहिले आणि येशूने सांगितलं त्यांचा अपराध तिकडे संपलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता पूर्वेकडे काही नाहीये, संपलं ते तिकडे. हालेलुया. आपल्याला परमेश्वराने लांब आशीर्वाद करून सांभाळून ठेवले. ते आहे कॅथलिक चर्च. हालेलुया. धन्यवाद येशू. दुसऱ्या जगामध्ये कोणीही खात्रीने बोलू शकत नाही माझा दार उघडलं जात आहे. ते आशीर्वाद देवाने आपल्या सर्वांना दिलेला आहे. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर
ममता करीतो, कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. हालेलुया. माझ्या बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, त्याला ठाऊक आहे कशाने आपण तयार झालो. पक्का माती. आपण दारू न पिता, दारू पिता उभं राहून मोठापणा ओरडून बोलतो. हालेलुया. अहंकाराने जे आपण बोलून टाकतो, तेव्हा परमेश्वर आपल्याकडे बघून बोलत आहे आतमध्ये, स्वतःमध्ये. बघा तो माती काय काय बडबडत आहे. माती शिवाय काहीच नाही. आज माणूस उद्या माती. या गोष्टीचा जाणीव आपल्या हृदयामध्ये राहतो. सिस्टर पुढे वाचा. मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलांप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. त्या ठिकाणीचा सुद्धा संबंध कुठे राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. बाकी लिहिलेले भाग तुम्ही घरी जाऊन वाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वचन भागामध्ये सांगितलेलं आहे आपल्यासाठी बाप आहे, जे पापापासून सुद्धा आपल्याला सोडून लाभ ठेवतात. हालेलुया. त्याच्या जवळ गेलेले लोक सुरक्षित आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून जगामध्ये निराशा सर्वात मोठा पाप आहे. पापाचा परिणाम आहे, सर्वात मोठा पापाचा परिणाम आहे निराशा. प्रेज द लॉर्ड. निराशापासून आपल्याला वाचवण्यासाठी ख्रिस्त मंडळीमध्ये 5 स्वीकारांचा विधी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या परमेश्वराचा आभार मानूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझे नाव सांतान फरेरा. मी सांडोर येथे राहणारे आहे. माझी पहिली साक्ष 8 महिन्यापूर्वी माझ्या रात्री 12 वाजता छातीत दुखायला लागलं आणि मी बेचैन झाले. माझ्या घरात मी एकटीच राहते. तर मी प्रार्थना केली. माझ्या रूममध्ये 2020 आपल्या प्रभू येशू ख्रिस्त साक्रामेंटातील आणि माता मरिया हे कॅलेंडर अजूनही आहे आणि तो जिवंत येशूकडे मी प्रार्थना केली. मी फादर बेनीला फोन लावला. फादर बेनीने सांगितलं ताई काय झालं. मी सांगितलं फादर माझ्या छातीत दुखते, मी बेचैन झालेली आहे, माझ्याकरता प्रार्थना करा आणि मला आशीर्वाद द्या. फादरने मला आशीर्वाद दिला आणि मला सांगतात की पाणी आणि मीठ टाकून आणि तेल लाव आणि पाणी घे. आणि त्यांनी मला ती माता मरियेचं आवे मरिया शरण तुला मिळते मी 100 वेळा मला बोलायला सांगितलंय. आणि काय चमत्कार झाला की मी बोलता बोलता माझ्या छातीत दुखायचं बंद झालं आणि मी झोपी गेली आणि सकाळी पण मला काहीही त्रास झाला नाही. म्हणून देवाला धन्यवाद, येशूला धन्यवाद. तसंच आपले अमरा आश्रमचे फादर बेनी आणि आपली सर्व टीम, सिस्टरांची टीम ह्यांना चांगले आरोग्य मिळावे आणि चांगलं त्यांचं कार्य व्हावं म्हणून प्रभू येशूकडे मी प्रार्थना करते. धन्यवाद येशू. प्रभू तुम्हा बरोबर असो. पाठीवरच्या भागातील, पाठीच्या पाठीमागच्या भागातील दुखणे असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. पोटामध्ये हवा भरत आहे,
गॅस भरत आहे म्हणून त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभू सुटका देत आहे. एका पायाला अशक्तपणा असलेल्या अनेक लोकांना प्रभूने सुटका दिली आहे. लघवीच्या इन्फेक्शन असलेल्या अनेक लोकांना, एका कानाने ऐकू येत नाही, एका कानाने कमी ऐकू येत आहे, अशा अनेक लोकांना प्रभूने सुटका दिली आहे. अनेक लोकांना दारूच्या व्यसनापासून पवित्र आत्मा सोडवत आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हाताच्या या भागामध्ये एक दुखणे कोणाला तरी वारंवार होत आहे. त्या दुखण्याच्या बंधनातून एका व्यक्तीला प्रभूने सोडलेला आहे. हालेलुया. पवित्र आत्म्यावर विश्वास नाही असा कोणतरी आहे, त्या व्यक्तीला येशू विश्वास वाढवून देत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.